नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. झाडाची व्याख्या करणं अजून राज्य सरकारला माहीत नाही. झाडं आमचे आईबाप आहेत. आमच्या आईबापावर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केलंय. सगळ्यात जास्त वड आपल्या सरकारनं तोडलेत असा आरोपही त्यांनी केलाय. ही झाडं तोडू नका असं म्हणत मला केव्हाही बोलवा, मी येईन असं आश्वासन त्यांनी नाशिककरांना दिलंय. मराठी, तेलुगू, मल्याळम, तामिळ मी 12 भाषेत काम केलं. त्यामुळे कुठल्या भाषेत बोलणं नाही. माझे विचार सगळे मराठीत व्यक्त केलेले आहेत. हे तुमच्या चॅनलवाल्यांना पोहोचवा अशी आमची इच्छा है. नासिक जो काम कर रहे हैं पेड़ के लिए, उनको सपोर्ट देने के लिए मैं आया हूँ. मैं मानता हूँ ज्ञानेश्वर महाराज, मैं मानता हूँ तुकाराम महाराज, मैं मानता हूँ शिवाजी महाराज. इन लोगों ने जो बताया है पेड़ के बारे में वही फॉलो करता हूँ. और पेड़ हमारा माँ बाप है. हमारे माँ बाप के ऊपर अगर आप हल्ला करेंगे तो हम सहन नहीं करेंगे. हमको पेड़ बचाना है. हम पेड़ बचेंगे तो हम बचेंगे. इतना सिंपल हमारा कहना है. सर, आप इसको लेकर सीएम से मुलाकात करने वाले हैं? नहीं, अभी सीएम से और क्या मुलाकात कर रहे हैं. इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग. इतना ही काफी है ना. और क्या मुलाकात करेंगे. ये नासिक जो कर रहे हैं ना, उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं. अभी उसको टेक्निकल टीम में या फॉर्म भरना है, ये साइन करना है, वो करना है, इसी के लिए टाइम नहीं है. लेकिन जो अच्छा काम कर रहे हैं उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं. इतना पक्का है. सर, गिरीश महाजन जी ने ये भी कहा है कि जो भी क्या करेंगे उससे दूसरी जगह पे लागवड करना है. बारी सरकार मिल जाएगी. नहीं, जो खाली जगह है ना उधर साधुग्राम बनाएंगे तो ज्यादा अच्छा है. लोगों के लिए अच्छा है, पेड़ के लिए अच्छा है. इतना तो गिरीश महाजन समझेंगे ना. इतना तो समझना चाहिए ना. झूठ मत बोलो, लोगों को फंसाओ मत, हिडन एजेंडा मत रखो और शांति से अपना राज्य. सर, लोगों को क्या आह्वान करना चाहिए? लोगों को ये कहना चाहता हूँ कि इधर एक ही पेड़ नहीं कटने दो. और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए, हम लोग सब सपोर्ट करेंगे. अपन जान दे देंगे लेकिन पेड़ नहीं कटने देंगे. थैंक यू. गाडी जोरात पळवत दुचाकीस्वाराच्या अंगावर दोनदा गाडी घालण्याचा प्रयत्न करून ड्रायव्हरनं दुचाकीवाल्यांशी आरेरावी केले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आज हा सगळा प्रकार पाहायला मिळालाय. यावेळी बस चालक आणि महिलेमध्ये वाद झालाय. पीएमटी बस चालक लोकांवर आरेरावी करत माझा भाऊ पोलिसात आहे, तुम्हाला कामाला लावतो अशी भाषा वापरताना दिसला. पीएमटी वाला लोकांना उडवण्याच्या अनुषंगाने आणि माझी गाडी दाबलेली मुद्दाम. आता तुझा व्हिडिओ व्हायरल करणार. तू लोकांच्या जीवाशी खेळतो का? नाव सांग तुझं. नाव सांग तुझं. गाडी दाबतो. खोटं बोलायचं नाही. कॅमेरे चेक करेल मी आत्ताच्या आत्ता. अजिबात खोटं बोलायचं नाही. अंगावर गाडी घालतो तू. अंगावर गाडी घालतो का? घे व्हिडिओ. तुझा काय रुबाब रे? अंगावर गाडी घालणार तू? तू अंगावर गाडी घालणार का? लोकांच्या जीवाशी खेळतो का तू? हात देतोय अजून वरनं. आम्ही रॉंग साईडला होतो का? आम्ही खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. अजिबात खोटं बोलायचं नाही. मुद्दाम केलाय. मुद्दाम केलाय. व्हिडिओ चेक करायला ना कॅमेरे. करा 112 ला फोन करा. बोलवा 112 ला फोन करा. 112 ला फोन. खोटं बोलायचं नाही अजिबात. खोटं बोलायचं. दोनदा अंगावर आणली गाडी. दोनदा अंगावर आणली. खोटं बोलायचं नाही. खोटं आवाज नाही करायचा. आवाज नाही. अंगावर गाडी. टाकल्या कोणाशी बोलतोय तू? दाबलं नाही म्हणतो अजून. खोटं. डोक्याचं घरी गरम करू नको. गरम करू नको. कशाबद्दल? थांबा. गाडी इथं. करा 112 ला फोन. अंगावर गाडी घातली आणि आमच्या दोनदा, एकदा सोडून आणि अजून रुबाब आमच्यावर. खोटं नाही बोलायचं. खोटं बोलायचं नाही. कोणाशी बोलताय? आवाज कर. आवाज. कोण दाबलं गाडीवर? व्हिडिओ चेक करू ना. तुला काय करायचं कर जा. माझा भाऊ पोलीस खात्यात आहे. अरे बापरे. हो का? पोलीस खात्यात. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील 15 गावातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात धडक दिले. यावेळी जुन्या डीपीवर लोड येऊन डीपी नादुरुस्त होत असल्यामुळे रब्बीच्या पिकांचं ओलीत ठप्प झालंय. परिणामी गहू, हरभरा या पिकांचं नुकसान होत असल्यानं नवीन डीपी बसवण्याची मागणी करण्यात आली.
मौजामधील कृषी डीपीवर लोड वाढत असल्यानं शेतकऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागतोय। सर्व डीपी आणि कृषी लाईन जुन्या झाल्यात, झाडांची कटिंग होत नसल्यानं कृषी विद्युत लाईन अनेक वेळा बंद पडते। आधीच अतिवृष्टीच्या संकटामुळे खरीपाचं पीक खराब झालंय आणि अशा परिस्थितीत आता डीपीच्या लपंडावामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। कृषी पंपाच्या ज्या डिप्या आहेत त्या ओव्हरलोडेड झाल्या आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं ओलीत होत नाही आहे। अनेक कृषी पंपाच्या ज्या डीपी आहेत त्या भ्रष्ट होऊन राहिल्या, केबल तुटणे किंवा त्या बंद पडणे, किटकॅट फुटणे असं सगळं होत आहे। त्यामुळे आज आम्ही उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये आलो आणि जवळपास 8 ते 12 गावातले इथं शेतकरी आहे त्यांना मागणी केली आम्ही की ज्या डीपीवर लोड आहे त्या डीपी तर दुरुस्त करा, पण त्या ठिकाणी नवीन जास्त हाऊस पॉवरच्या नवीन डीपी द्या। आणि त्याचा आता साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा प्रस्ताव करू आणि डीपीडीसीकडे पाठवू, पण हे तातडीने करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। आणि शिवाय ज्या लाईन जुन्या झालेल्या आहे, कृषी पंपाच्या ज्या जुन्या लाईन झालेल्या आहे, डीपीवरचे जे केबल जुने झालेले आहे, तर ह्या सगळ्या दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। आता साहेब प्रस्ताव पाठवल्यानंतर काय होईल हे आता बघू। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील जळगाव जिल्ह्यात आले असता ते चोपडा इथं पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित होते। त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। काही युवक थेट स्टेजवर चढले, ज्यामुळे सभेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। इम्तियाज जलील यांनी युवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या जोश आणि उत्साहाचं कौतुकही केलं। त्यांनी असंही सांगितलं की हा उत्साह कायम राहिला तर जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी आमदार जिंकणं शक्य आहे। गर्दी वाढत असल्यानं आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असण्याची शक्यता पाहता इम्तियाज जलील यांना भाषण अपुरंच सोडून तातडीनं परत जावं लागलं। रहने दीजिए, मगरिब का वक्त होने वाला है, नमाज के लिए जाना है। देखिए आप सबसे रहने दीजिए भाई साहब, अब रहने दीजिए। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीनं आत्मसमर्पणासाठी 1 जानेवारी 2026 ची मुदत मागितली होती। प्रवक्ता अनंत यांनी या संदर्भात 27 नोव्हेंबरला पत्रक जारी केलं होतं, पण त्यापूर्वीच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसलाय। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने 24 नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती। त्यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विनाविलंब शस्त्र टाकून आत्मसमर्पण करावं असं स्पष्टीकरण दिलं होतं। त्यानंतर त्यांनी गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून अनंत उर्फ विकास यांच्यासह 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। या सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाख रुपयांचं बक्षीस होतं। या सर्व आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केलाय। काही दिवसापासून माओवाद्यांचा MMC झोन, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड झोन याचे प्रवक्ता अनंत यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा जाहीर केली होती आणि तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी 2दा पत्र पण लिहिले होते। त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी आज गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामध्ये एकंदरीत 11 माओवाद्यांचा समावेश आहे। स्टेट झोनल कमिटी मेंबर विकास नागपुरे, जो की त्यांचा प्रवक्ता पण आहे या झोनचा, ज्याचं नाव अनंत आहे, त्यांनी पण सरेंडर केलं आहे। प्लस 2 DVC, 4 ACM आणि 4 इतर दलम सदस्यांनी सरेंडर केलेलं आहे। या सर्वांवर महाराष्ट्र शासनाचे एकंदरीत 89 लाखाची बक्षीस या सर्वांवर होती। या सर्वांनी ज्यांच्याकडे वेपन्स होते त्या वेपन्स सोबत घेऊन सरेंडर केलेलं आहे आणि त्यामध्ये एक SLR, एक इन्सास, एक AK-47 आणि 303 आणि 12 बोर अशा प्रकारचे वेपन्सचा समावेश आहे। कुठल्या घातपातांमध्ये ह्या लोकांचा समावेश होता या आधीच्या? ह्या संपूर्ण एरियामध्ये, हे जुने माओवादी आहे, या संपूर्ण एरियामध्ये घडलेल्या बऱ्याचशा घटनांमध्ये यांचा सहभाग आहे। जसं मी सांगितलं की मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड हे तिन्ही स्टेट्समध्ये जो माओवाद्यांचा झोन ॲक्टिव्ह होता त्या झोनचे हे माओवादी आहेत। कोणावर किती गुन्हे आहेत हे सगळ्या माहिती आम्ही काढत आहोत आणि तुमच्याबरोबर शेअर करू आहोत।
1 वर्षानंतर आजही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. न्यायालयीन लढाईमध्ये त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत. त्यामुळे वाल्मिक कराड याला फाशी होईपर्यंत शांत बसणार नाही, असं आमदार संदीप क्षीरसागर म्हणालेत. तुम्ही जर परिस्थिती बघितली आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या आज डोळ्यात पाणी आहे, सगळ्यांनाच वाईट वाटतं या विषयावर. या न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान होतं. न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं योगदान होतं. अनेक वेळा तुम्ही अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला. मात्र आज हवा तितका न्याय ज्याला म्हणतो आपण, फास्ट कोर्ट असेल किंवा एक आरोपी अद्याप फरार आहे, नेमकं याचं अपयश होणार आहे. एक आरोपी आज सुद्धा फरार आहे. मी मागच्या वेळेस बोलताना म्हणलं होतं तो जिवंत आहे की नाही आहे. दुसरा विषय की ह्या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं, त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं. आता येणाऱ्या ह्या 12 तारखेला या केस संदर्भातले दोषारोपपत्रसुद्धा दाखल येणार. मात्र एकंदरीत जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये इतर जे आरोपीला सहकार्य करणारे जे आरोपी होते त्यांना सहारोपी केलं गेलं नाही किंवा इतर जो तपास आहे तो देखील झाला नाही. त्याच्या कुटुंबाच्या मागण्या होत्या, त्या मागण्यांकडे मी आत्तापर्यंत जेव्हा वाल्मिक कराड फरार होतं, मी त्यावेळेससुद्धा प्रत्येक बाईटमध्ये हा विषय बोललो होतो की जे CDR आहेत तो तपास काय, जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते, ते फरारी असतानामध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं, त्यावेळेस तर त्यांचं CDR रिपोर्ट काढला मोबाईलचं, तर सगळ्या गोष्टी समोर येतील. अजून त्यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये तुमची भूमिका कशी असणार आहे इथून पुढे? नाही, मी पूर्ण पाठपुरावा आहे. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीखबद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे. जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालंय. मात्र आजही त्यांच्या आठवणीनं देशमुख कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. त्यांची मुलगी वैष्णवी हिला भावना अनावर झाल्या. 1 वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत वैभवीनं व्यक्त केली आहे. आठवणी प्रत्येक क्षणाला येतात. वडिलांनी आमच्यासाठी, समाजासाठी स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणार, असं तिने म्हटलंय. आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं. आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत. फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांबपत्ता लागत नाही आहे. पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली. मी खरंच त्यांचे आभार मानते, कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तोच त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिला आहे. कारण की आमचं कुटुंब, माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं. आणि या आठवणींना खरंच कोणता दिवस नसतो की मासिक आलं, वर्ष श्राद्ध आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते. कारण की मला दररोज माझे वडील आठवतात की ते असतं तर त्यांनी आता काय केलं असतं, ते असतं तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं. पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे, सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंगाई करताय? माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. दीदी, आपल्या वडिलाचं स्वप्न होतं की आपण एक डॉक्टर व्हावं. आज त्या डॉक्टर शिक्षणाचं तुमचं पहिलं वर्ष, काय वाटतं? काय आठवण? म्हणजे त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल, पण त्या आनंदात ते माझ्यासोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठं दुर्भाग्य. प्रियकराची हत्या झाल्यानंतर प्रेयसीनं त्याच्या मृतदेहासोबत विवाह केल्याची हृदयद्रावक घटना नांदेड इथं घडली आहे. सक्षम ताटे याची हत्या प्रेयसी आंचल हिचे वडील आणि भावानं मिळून केली होती. शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यापूर्वी प्रेयसी आंचल मामिडवार हिनं सक्षम सोबत लग्न करणार असा धाडसी निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आंचलनं सक्षमच्या मृतदेहाला हळद कुंकू लावून लग्न केलं. सक्षम आणि आंचल दोघेही विजातीय असल्यामुळे प्रेयसी आंचलच्या घरच्यांना या लग्नाला विरोध होता. सक्षमची प्रेयसी आंचल मामिंडवार हिचे वडील आणि भावानं मिळून सक्षमवर 3 गोळ्या झाडल्या. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याला ठार मारण्यात आलं. तरीही प्रेयसी आंचल ही आपल्या प्रेमावर ठाम राहून आयुष्यभर सक्षम सोबतच राहणार या मतावर ठाम राहिली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वडील गजानन मामिडवार याच्यासह 5 जणांना ताब्यात घेतले. काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून
डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे. कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर? काय काय गुन्हा BNSचे कलम 103, 162, 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे. काय प्रकरण करतो काय वाद? प्रकरणाचं आता आज काल गुन्हा दाखल झाला. आज तपास सुरू झाला आहे. तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ. मुलीचं म्हणणं आहे सर की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आलेली आहे. हो, असू शकतं, पण आता आमच्या तपासातून पूर्ण PCR वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल. ॲट्रॉसिटी आहे, 325 आर्म ॲक्ट आहे, सगळं लागलेलं आहे. आरोपीचं नाव काय आणि किती जणांना अटक करण्यात आली? आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत. त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत. अटक आहेत. 3 दिवस पोलीस कोठडी. राजापूर नगर परिषदेमध्ये दिवसेंदिवस निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. या निवडणुकीमध्ये आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इथं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर होणार आहे. महायुतीकडून श्रुती ताम्हणकर तर महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राजापुरात धनशक्ती विरुद्ध निष्ठाशक्ती अशी लढाई होणार आहे. आमच्याकडे निष्ठाशक्ती आहे तर समोरच्यांकडे मोठ्या प्रमाणात धनशक्ती आहे असा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी केलाय. निष्ठाशक्तीच्या जोरावर आमचे उमेदवार निवडून येणार आहेत असं देखील ते म्हणालेत. तसंच ॲडव्होकेट हुस्नाबानू खलिपे यांच्या माध्यमातून राजापूर शहरात अनेक चांगली विकासाची कामं झालीत. उमेदवारी देताना तरुणांना संधी देण्यात आली. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी दिली आहे. आगामी दिवसांमध्ये मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जितूबाई, आपण राजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहात. राजापूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे महाविकास आघाडीचा आणि आपण तालुकाध्यक्ष आणि आपली कार्यकारिणी कशा पद्धतीने प्रचार करत आहे, काय सांगाल? नमस्कार, मी जितेंद्र खामकर, राजापूर तालुकाध्यक्ष. आज राजापूरची निवडणूक होऊ घातलेली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे असे एकत्र येऊन ही लढत देत आहोत. काँग्रेस पक्षाचा विचार करता या शहरामध्ये आमच्या माध्यमातून अतिशय चांगली कामं, ज्या आमच्या आजच्या उमेदवार आहेत, ज्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षसुद्धा होत्या, त्यांची माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत आणि त्या विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही समोर जात आहोत. आम्हाला अतिशय चांगला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. उत्स्फूर्त असं लोकांची आमचं संभाषण होत आहे आणि आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत असलेला शिवसेना हा पक्ष आणि आमचे अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये विचार जुळून आलेले आहेत आणि विजयाच्या खात्रीनेच दोन्ही पक्ष समन्वय साधून अतिशय सुंदर असं लोकांसाठी काम करण्यासाठी सामोरे जात आहेत. जुन्या उमेदवारांबरोबर काही प्रभागामध्ये नवीन उमेदवार देखील देण्यात आलेले आहेत. संपूर्ण शहरामध्ये प्रचार करत असताना कशा पद्धतीने तुम्ही मुद्दे घेऊन जात आहे, कुठचे प्रश्न किंवा कुठचे मुद्दे तुम्ही घेऊन जात आहे? याबाबत सांगायचं झालं तर अखंड या शहराचा जो अभ्यास आहे हे आमचे माजी नगराध्यक्ष आणि आजचे नगरसेवकसाठी उभे राहिलेले उमेदवार सन्माननीय ॲडव्होकेट जमीर खलिपे हे अतिशय खडानखडा माहिती असलेले शहराबद्दलचे एक आमचे होणारे नगरसेवक आहेत. त्यामुळे जी काही कामं त्यांच्या नजरेतून काही राहिलेले असतील, 100% कधीही विकास होत नाही. विकासाचे मुद्दे पुढे येत असतात आणि त्याप्रमाणेच आम्ही पुढीलसुद्धा आखणी आमच्या जाहीरनाम्यामध्ये देत आहोत. अतिशय सुंदर, सुबक, स्वच्छ शहर आणि प्रशासनावरती अतिशय चांगला एक प्रकारचा म्हणूया पकड ही असलेले आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय मॅडम या निश्चितच प्रभावी काम करतील असा आम्ही पक्षामार्फत मी विश्वास व्यक्त करतो.
महाविकास आघाडीच्या समोर महायुतीचे सुद्धा उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर काही अपक्षसुद्धा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. ह्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रचार होतोय आणि काय नेमके मुद्दे घेऊन जात आहे? तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की आजपर्यंत काँग्रेस पक्षाने तरुणांना कमी संधी दिली होती, पण यावेळी मात्र मॅडमच्या नेतृत्वाखाली आमचे जे नगरसेवक आम्ही दिले आहेत, दोन्हीकडचे 20 नगरसेवक एकूण आहेत, 10 वॉर्ड आहेत. या 10ही वॉर्डमध्ये अतिशय तरुण, साधारण 30 ते 45 या दरम्यानचे सर्व आमचे उमेदवार आहेत. अतिशय प्रभावी काम करणारे, लोकाभिमुख व्यवस्था ठेवणारे, प्रसंगी तळागाळात जाऊन छोट्या मोठ्या गोष्टीही सांभाळणारे असे आम्ही नगरसेवक पदाचे आम्ही उमेदवार निवडलेले आहेत. ह्या निवडणुकीमध्ये काही माजी नगरसेवकसुद्धा, माजी जुने ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा प्रचाराला लागलेले आहेत. आपण त्याकडे कसं पाहता? ही अतिशय पक्षासाठी चांगली गोष्ट आहे. पक्षासाठी प्रत्येकजण आज धडपडत आहे. त्यामध्येच आम्हाला जुन्या नव्यांची चांगलं सांगड घालून हा प्रचार करणं सोपं जात आहे. लोकांच्या समोर जाताना आश्वासक चेहरा म्हणून आमचे सर्व नगरसेवक अतिशय प्रभावी ठरणार आहेत. ह्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन कराल? कार्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? या ठिकाणी अतिशय तुल्यबळ लढत म्हणता येईल. धनशक्ती विरुद्ध निष्ठाशक्ती अशी आहे. आमच्याकडे निष्ठाशक्ती आहे आणि समोरच्या पक्षाकडे धनशक्ती प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि याला तोंड देत आमचे सर्व निष्ठावंत पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे आम्हाला आजच्या प्रचारातून दिसून येत आहे. धन्यवाद. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर संताप व्यक्त केलाय. नाना पटोले यांनी पातळी सोडून राजकारण केलंय. माझ्या वडिलांचा उल्लेख करून जर नाना पटोले निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असतील तर तो त्यांना महागात पडणार आहे असं बावनकुळे म्हणालेत. जनता त्यांना धडा शिकवेल. शेवटी कोणाच्याही वडिलांचा उल्लेख करणं हे योग्य नाही आणि असा अपमान करणं योग्य नाही. त्यांनी आमच्या परिवाराचा अपमान केलाय. या निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दांनी नाना पटोलेंचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे त्यांच्याकडूनच तुम्हाला एक मोठं आव्हान मिळत आहे. मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढतायत, आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. मतांचं विभाजन होत आहे, लाडक्या बहिणी असेल का हिंदुत्ववादी मत असेल, नाही त्याची आपण फार काळजी करायची नसतं. शेवटी मताचे विभाजन होईल की काय होईल, पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती 2 तृतीयांश बहुमताने येईल, 51% मतं घेऊन येईल. शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतोय. कुठे आम्ही मित्रपक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही. विरोधकांकडनं प्रचाराची पातळी खालावते असं तुम्हाला वाटतं का? वैयक्तिक चालले विरोधक? नाही, विरोधक हे घाबरलेले आहे. त्यांना काँग्रेसचं जहाज डुबताना दिसत आहे. हर्षवर्धन सपकाळ वाईट स्टेटमेंट करताय, वाईट बोलतायत. इकडे नाना पटोले वाईट बोलायला लागलाय. वडेट्टीवारनी पातळी सोडली आहे. त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे. पण शेवटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवली. आताही मात्र या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवतात. विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केली असं ठाकरे गट म्हणालेलं आहे मुंबईमध्ये. नाही, त्यांचं काय चालतंय आपल्याला काही कळत नाही. त्यांचे अविचारी आहेत. हे सर्व लोक महाविकास आघाडीचे एक आले आहेत. हे केवळ भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून एक आले आहे. यांची वैचारिक काही मूल्यता नाही आहे, यांची वैचारिक पातळी नाही आहे आणि महायुतीचा जसा विचार आहे एकसंघ, तसा महाविकास आघाडीला कुठे विचार नाही. वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे लोक केवळ भारतीय जनता पार्टी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना एकटं पाडण्याकरता, देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता यांची ही महाविकास आघाडी आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीचे परास्त झाले आणि यावेळी यांनी किती षडयंत्र केले, काही विचार केला, एकत्र असले की नसले आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही विकासावर मत मागतोय. विकसित महाराष्ट्र 2047 करता मत मागतोय आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला मत देईल. यांच्या विचारांना आमची युती झाली होती, त्यामुळे
रवी चव्हाण यांच्या बोलण्यानं युती तुटणार नाही, युती अटळ असेल असं एकनाथ शिंदेंनी काल म्हटलं. मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणजीच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे. ज्या ठिकाणी आम्ही वेगळं लढतोय त्या ठिकाणी ते भाजपाचंच आम्ही आपल्या पक्षाचं काम करतोय. त्यामुळं त्या ठिकाणी तर शक्य नाही की महायुती बोलणे. पण ज्या ठिकाणी भाजपच लढत आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण बोलले आहेत आपल्या पक्षाला निवडून आणण्याकरता. त्यामुळं राज्यस्तरीय महायुतीवर काही याचा फरक पडतो का, तर फार फरक पडत नाही. हे तालुकास्तरीय किंवा नगरपंचायतस्तरीय नगरपालिकास्तरीय महायुतीमध्ये काही आम्ही मित्र पक्ष लढतो आहे. त्या ठिकाणी शिंदेजी प्रचार करताय, देवेंद्रजी प्रचार करताय, आम्ही प्रचार करतो आहे आणि रवींद्र चव्हाणही प्रचार करताय. त्यामुळे ते तर भारतीय जनता पार्टीचं काम करतील आणि पक्षाचा नेता म्हणून अध्यक्ष म्हणून त्यांना भाजप करताच बोलावं लागेल. तुम्ही म्हणता की मैत्रीपूर्ण लढत होते राज्यात अनेक ठिकाणी, मात्र प्रचारात आरोप प्रत्यारोप हे सिगेला आता त्यांचा कॅन्डिडेट निवडून आला का त्या तारीफ करतील का, हे तर तुम्हालाही माहिती आहे. काही तर बोलावं लागेल, काही तर सांगावं लागेल. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये फार काही डोकं लावायचं नसतं. त्या ठिकाणी हे प्रचारामध्ये चालतं की आपण टीका सिंधुदुर्गमध्ये सिगेला पोहोचलाय. काही सिगेला पोहोचलं नाही आहे, काही बोलतं काही यातनं काही फरक पडत नाही आहे. उद्या तुम्हाला दिसेल 2 तारखेनंतर की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे. समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. लक्ष्मण हाके म्हटले की या हिवाळी अधिवेशनात बैठक घेतली जाणार का, या निवडणुकीत ओबीसीचा मुद्दा तेवढाच जास्त. निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी मी लक्ष्मण हाकेजीला विनंती केली आहे की त्यांना जर काही आमच्या ओबीसी कमिटी समोर यायचं असेल, कॅबिनेट सब कमिटी समोर यायचं असेल, त्यांनी एखादं निवेदन जर दिलं तर नक्की बैठक घेऊ. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता एवढंच. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.